भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातले प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांना पद्मश्री जाहीर झालेला आहे। आपल्यासोबत डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम आहेत। सर, सर्वात आधी एबीपी माझा आणि एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांकडून आपले हार्दिक अभिनंदन। धन्यवाद। एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना मी आणि एबीपी माझाच्या सर्व स्टाफला गणतंत्र दिनानिमित्त शुभेच्छा देतो। सर, आपल्याला अत्यंत प्रतिष्ठित पद्मश्री हा जो पुरस्कार आहे, भारत सरकारने आपल्या कामात उल्लेखनीय कामाची नोंद घेतलेली आहे आणि पद्मश्री आपल्याला जाहीर झालेला आहे। पहिली प्रतिक्रिया काय आपली? नाही, अतिशय आनंदाची बाब आहे। हे जे काम आम्ही करतो ते एकट्याचं काम नाही आहे, सर्व डॉक्टर लोकांचं काम आहे, समाजातल्या लोकांचं काम आहे, पत्रकारांचं, न्यूज मीडियाचं। कारण आम्ही जे काम करतो आहे मागच्या 30 वर्षापासून ते लोकांचं मेंदूच्या रोगासंबंधी जनजागरण करणं हा एक महत्त्वाचा आमचा प्रयास असतो आणि त्यामध्ये सर्वांचं योगदान आहे। तर मेंदूच्या ज्या रोग आहेत, मेंदूज्वर झालं, इपिलेप्सी झालं ज्याला आपण मिरगी म्हणतो, पक्षाघात, स्मृतिभ्रंश, डोकेदुखी, या पार्किन्सन डिसीज, या सगळ्या रोगाबद्दल आम्ही वर्षभर याचे कार्यक्रम राबवतो आणि ही रोगापासून कसा बचाव करायचा आणि रोग जर झाले तर डॉक्टरकडे कसं जायचं, किती लवकर जायचं आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आम्ही लोकांना पटवून सांगतो आणि त्यामध्ये हे एक महत्त्वाचं काम आहे। आणि दुसरं असं की जे वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी आहे, ज्याचे 124 देश मेंबर्स आहेत, त्यामध्ये भारतामधून पहिल्यांदा ट्रस्टी म्हणून मागच्या 65 वर्षामध्ये पहिल्यांदा माझी नेमणूक झाली आणि ट्रॉपिकल न्यूरोलॉजी जो ग्रुप आहे त्याचा मी अध्यक्ष आहे वर्ल्ड फेडरेशनचं। तर हे एक देशाकरता फार मोठं घोषणावं असं काम आहे। गेल्या 3 दशकात सर आपण हजारो लाखो रुग्णांना फक्त उपचारच नाही दिलं तर एका प्रकारे त्यांची काउन्सिलिंग करून त्यांचा मनोबल वाढवण्याचंही आपण काम करताय। हे जे मनोरुग्ण आहे किंवा मनोविकार विविध प्रकारचे जे आहेत, याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहे। उपचार एक बाजू झाली, मात्र मनोबल वाढवणंही फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे आम्ही रुग्णाकरता विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले। जसं रुग्णाकरता आम्ही पहिल्यांदा स्पोर्ट्स मीट ऑर्गनाईज केली, मग आम्ही वॉक फॉर युअर ब्रेन ऑर्गनाईज करतो आणि सभागृहामध्ये, शाळामध्ये, कॉलेजेसमध्ये जाऊन भाषणं देतो, मुलांना त्याच्याबद्दल ज्ञान देतो, ड्रॉइंग कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करतो, टी व्हीवर इपिलेप्सीचे वेगवेगळे प्रकार कसे असतात त्याचे प्रात्यक्षिक देतो। तर यामधून एक चांगलं जनजागरण होते असं आम्हाला वाटतं। सर, खरं पाहिलं तर सध्या ज्या पद्धतीने सर्व आधुनिकीकरण वाढत आहेत त्याच तुलनेत कुठंतरी हे जे सगळे रोग आहे, मेंदूशी संबंधित जे रोग आहेत तेही वाढत आहेत। आज आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे, मात्र सर्व प्रेक्षकांना काय सांगाल, आपला मेंदू स्वस्थ ठेवण्यासाठी लोकांनी काय प्रयत्न केले पाहिजे? हां, तर मेंदू आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे आणि मेंदू स्वस्थ ठेवणं हे फार आवश्यक आहे। आम्ही मागच्या वर्षी वर्षभर कॅम्पेन चालवलं ब्रेन हेल्थ, आणि मेंदू जर स्वस्थ ठेवायचा असेल 3 गोष्टीवर लक्ष देणं फार आवश्यक आहे। एक म्हणजे तुमचा मेंदूचे आणि शारीरिक व्यायाम, मेंदूचे व्यायाम आणि शारीरिक व्यायाम। आपण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये, सामाजिक कार्यक्रमामध्ये मेंदूला नेहमी चालना देत राहिली पाहिजे। दुसरं, नियमित शारीरिक व्यायाम जर केला तर मेंदूचा रक्तप्रवाह चांगला वाढतो आणि मेंदू आणखी सुदृढ होतो। दुसरं म्हणजे आपल्या आहारावर लक्ष देणं फार आवश्यक आहे आणि जंक फूड नाही खाणं किंवा वाईट सवयीपासून, दारू आहे, तंबाखू आहे, स्मोकिंग आहे, यापासून दूर राहणं। जर मधुमेह झाला असेल किंवा ब्लड प्रेशर झालं असेल त्याला कंट्रोल करणं। तर हे आम्ही सांगतो की 3 पिलर्स आहेत की एक्झरसाइज, डाएट आणि तिसरा शांत झोप। तर हे 3ही गोष्टीकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे आपला जर मेंदू चांगला ठेवायचा असेल तर। पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे, आता या पुढचा प्रवास काय, विशिष्ट काही नियोजन करून ठेवलेत? नाही, नियोजन नाही। आता आपण जे काम करतो आहे ते पुढे तितक्याच ताकदीने किंवा आणखी जास्त जोमाने काम सुरू ठेवायचं असा मानस आहे। तर डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांनी आजवर लाखो रुग्णांनाच योग्यरित्या उपचार दिलेला नाही, तर त्यांचा
अत्यंत आवश्यक मार्गदर्शन जो आहे, काउन्सिलिंग जो आहे तेही केलेलं आहे आणि पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर पुढेही जास्त ताकदीने असंच काम सुरू राहील याची ग्वाही ते देत आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.